आकाशवाणी मुंबई. कौस्तुभ पटाईत राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनातल्या आजच्या 9व्या दिवशी लोकसभेचं कामकाज गदारोळामुळे आधी 12 वाजेपर्यंत आणि नंतर 2 वाजेपर्यंत तहकूब. लोकसभेत सभापतींविरोधात अविश्वासाचा ठराव मांडण्याचा विरोधकांचा निर्णय. परीक्षा पे चर्चाच्या 9व्या आवृत्तीच्या दुसऱ्या भागात प्रधानमंत्र्यांचा देशभरातल्या विद्यार्थ्यांशी संवाद. महाराष्ट्रात जिल्हा परिषद पंचायत समित्यांच्या निवडणुकांची मतमोजणी सुरू. सुरुवातीच्या कलानुसार भाजप आणि महायुतीतले पक्ष आघाडीवर. आणि संतोष करंडक फुटबॉल स्पर्धेचं विजेतेपद 8व्यांदा सेनादलांच्या संघाकडे. संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनातल्या आजच्या 9व्या दिवशी लोकसभेचं कामकाज गदारोळामुळे आधी 12 वाजेपर्यंत आणि नंतर 2 वाजेपर्यंत तहकूब करावं लागलं. लोकसभेत बेशिस्त वर्तन केल्याबद्दल निलंबित झालेल्या 8 सदस्यांनी आज संसद भवन परिसरात निदर्शनं केली. त्यांच्या निलंबनाच्या मुद्द्यावरून तसंच विरोधी पक्षनेता राहुल गांधी यांना बोलण्याची संधी द्यावी या मागणीवरून विरोधी पक्ष सदस्यांनी आज लोकसभेत प्रचंड गदारोळ केला. सभागृहाचा मान राखण्याचं आवाहन सभापती ओम बिर्ला यांनी वारंवार केलं, मात्र तरीही घोषणाबाजी थांबली नाही. त्यामुळे कामकाज तहकूब करावं लागलं. लोकसभेत सभापती ओम बिर्ला यांच्या विरोधात अविश्वासाचा प्रस्ताव विरोधक आणणार असल्याचं सूत्रांनी सांगितलं. युवा क्रिकेट विश्वचषक जिंकणाऱ्या भारतीय संघाचं अभिनंदन आज संसदेच्या दोन्ही सभागृहांमध्ये करण्यात आलं. लोकसभेत सभापती ओम बिर्ला आणि राज्यसभेत अध्यक्ष CP राधाकृष्णन यांनी या संघाचं कौतुक केलं. राज्यसभेत केंद्रीय अर्थसंकल्पावर चर्चा सुरू आहे. लोकसभेत राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरच्या आभार प्रस्तावावर विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांना बोलू न दिल्याबद्दल लोकसभा सभापती ओम बिर्ला यांना पदावरून हटवण्यासाठी विरोधकांनी ठराव मांडण्याचा निर्णय घेतला आहे. संविधानाच्या कलम 94 क अन्वये हा ठराव मांडण्यात येणार आहे. काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्या दालनात आज झालेल्या विरोधी पक्ष सदस्यांच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. या बैठकीला द्रमुक, समाजवादी पार्टी, राजद, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष, तृणमूल काँग्रेस या पक्षांसह इतर विरोधी पक्षांचे नेते उपस्थित होते. आभार प्रस्तावावर विरोधी पक्षनेत्यांना सभागृहात बोलू न देणं, भाजप खासदार निशिकांत दुबे यांच्यावर कारवाई न करणं आणि काँग्रेसच्या महिला खासदारांवर निराधार आरोप केल्याबद्दल बिर्ला यांच्या विरोधात हा ठराव मांडण्यात येईल. लोकसभेतल्या गदारोळाला काँग्रेस जबाबदार असल्याचा आरोप केंद्रीय संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू यांनी केला आहे. संसद भवन परिसरात ते वार्ताहरांशी बोलत होते. ते म्हणाले की काँग्रेस खासदारांच्या बेशिस्त वर्तनामुळे राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरची चर्चाही सभागृहात पूर्ण होऊ शकली नाही. अर्थसंकल्पावरच्या चर्चेत सदस्यांना बोलण्याची संधी मिळाली नाही आणि आवाजी मतदानानं अर्थसंकल्प मंजूर करावा लागला तर त्याला काँग्रेस जबाबदार असेल आणि त्यानं त्यांचंही नुकसान होईल, असं रिजिजू म्हणाले. हम तो हाउस चलाना चाहते हैं. अगर कांग्रेस की वजह से बजट का भी पारित ध्वनि मत से करना पड़े, ये संवैधानिक प्रक्रिया है, पारित तो करना ही है. अगर चर्चा का बिना ध्वनि मत से यानी कि वॉइस वोट से अगर पारित करना पड़ा तो इसका नुकसान ऑपोजिशन एमपीज का सबसे ज्यादा होगा, क्योंकि वो अपना बात नहीं बोल पाएंगे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी सेशेल्ससाठी $160ची मदत जाहीर केली आहे. भारत आणि सेशेल्स दरम्यान आज अनेक सामंजस्य करार झाले. सेशेल्सचे राष्ट्राध्यक्ष पॅट्रिक हार्मेनी यांच्याशी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज नवी दिल्लीत चर्चा केली. त्यानंतर संयुक्त संबोधनात भारत सेशेल्स संबंध फक्त राजकीय नाहीत असं सांगत प्रधानमंत्र्यांनी भारत सेशेल्स संबंध नव्या पर्वात प्रवेश करत आहेत असं नमूद केलं. त्याआधी परराष्ट्र व्यवहार मंत्री S. जयशंकर यांनी हार्मेनी यांची नवी दिल्लीत भेट घेतली. हार्मेनी यांनी आज राजघाटावर जाऊन महात्मा गांधींच्या समाधीवर पुष्पांजली वाहिली. भारत आपली आर्थिक समृद्धी आणि सुरक्षा यांचा विस्तार महासागर या उपक्रमातून करत असताना सेशेल्ससारखे सागरी शेजारी महत्त्वाचे आहेत, असं जयशंकर यांनी आपल्या समाज माध्यमावरच्या संदेशात म्हटलं आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज सकाळी परीक्षा पे चर्चा 2026च्या 9व्या आवृत्तीच्या दुसऱ्या भागात देशभरातल्या विद्यार्थ्यांशी संवाद साधला. 10वी-12वीच्या परीक्षा जवळ येत असल्यानं परीक्षेचा ताण, परीक्षेची तयारी, वेळ व्यवस्थापन तसंच विद्यार्थ्यांनी या परीक्षांना आत्मविश्वासानं कसं सामोरं जावं यावर या कार्यक्रमात प्रधानमंत्र्यांनी विद्यार्थ्यांशी चर्चा केली. लहान स्टार्टअपच्या माध्यमातून उद्योगाची सुरुवात, विविध छंद जोपासणं अशा अनेक बाबींवर प्रधानमंत्री बोलले. तंत्रज्ञानाची भीती बाळगू नका तसंच त्यांच्या आहारीही जाऊ नका असं त्यांनी कृत्रिम बुद्धिमत्तेसंदर्भातल्या प्रश्नाला उत्तर देताना सांगितलं.
तंत्रज्ञान हा एक उत्तम शिक्षक आहे असं सांगत प्रधानमंत्र्यांनी ज्ञानार्जन, संशोधन आणि विकास यासाठी तंत्रज्ञानाचा हुशारीनं वापर करायची सूचना विद्यार्थ्यांना केली. परीक्षा पे चर्चा हा कार्यक्रम यावर्षी देवमोगरा, कोइंबतूर, राजपूर, गुवाहाटी आणि दिल्लीचा 7 लोककल्याण मार्ग या ठिकाणी झाला. 4.5 कोटी विद्यार्थ्यांनी या उपक्रमासाठी मायगव्हच्या माध्यमातून नोंदणी केली होती, अशी माहिती केंद्रीय शिक्षण मंत्रालयानं दिली आहे. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. महाराष्ट्रातल्या 12 जिल्हा परिषदा आणि 125 पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठीच्या मतमोजणीला सकाळी 10 वाजता सुरुवात झाली. सुरुवातीच्या कालानुसार भाजप आणि महायुतीतले घटक पक्ष आघाडीवर आहेत. भाजप 26, काँग्रेस 10, शिवसेना 13, राष्ट्रवादी काँग्रेस 13 आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उमेदवार 6 जागांवर आघाडीवर आहेत. रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर, छत्रपती संभाजीनगर, परभणी, धाराशिव आणि लातूर या 12 जिल्हा परिषदा आणि त्या अंतर्गत येणाऱ्या 125 पंचायत समित्यांसाठी 7 फेब्रुवारीला मतदान झालं. जिल्हा परिषदेच्या 2624 आणि पंचायत समितीच्या 4814 उमेदवारांचं भवितव्य आजच्या निकालातून ठरणार आहे. या निवडणुकीत एकूण सरासरी 68.28% मतदान झाल्याचं राज्य निवडणूक आयोगानं कळवलं आहे. दरम्यान लातूर महानगरपालिकेच्या महापौरपदी जयश्री सोनकांबळे आणि उपमहापौरपदी स्नेहल उडगे यांची बिनविरोध निवड झाली आहे. भाजपप्रणीत राष्ट्रीय अनुसूचित जाती आघाडीचे अध्यक्ष परमजीत सिंग कैंत यांनी स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांना भारतरत्न देण्याच्या RSS सरसंघचालक मोहन भागवत यांच्या मागणीचं समर्थन केलं आहे. सावरकर हे हिंदू धर्मियांमध्ये फूट पाडणाऱ्या पुराणमतवादी रूढींच्या विरोधात होते. आंतरजातीय विवाहाला बंदी, सहभोजनाला बंदी आणि अस्पृश्यतेसह इतर रूढींना त्यांनी 7 बेड्या म्हटलं आहे, असं कैंत म्हणाले. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना मरणोपरांत भारतरत्न देण्यात आला, त्यामुळे सावरकरांनाही भारतरत्नानं सन्मानित केलं तर भारताची एकता ही समान हक्क आणि समान सहभागावर आधारित आहे हा संदेश लोकांपर्यंत पोहोचेल, असंही कैंत म्हणाले. जैवविविधतेचे जतन तसंच जैविक संसाधनांचा वापर करणाऱ्यांना लाभाचा हिस्सा देण्याच्या प्रयत्नांचा भाग म्हणून पर्यावरण, वने आणि हवामान बदल खात्याच्या अंतर्गत येणाऱ्या राष्ट्रीय जैवविविधता प्राधिकरणानं 45 लाखांचा निधी वितरित केला आहे. महाराष्ट्रासह 10 राज्यांची जैवविविधता मंडळं तसंच 2 केंद्रशासित प्रदेशांमधल्या जैवविविधता कौन्सिलनं हा निधी मिळाला आहे. ही जैवविविधता व्यवस्थापन मंडळं ग्रामीण भाग, स्थानिक मंडळं, खारफुटींचे भाग तसंच औद्योगिक क्षेत्रातही आहेत. समाज माध्यम क्षेत्रातल्या मेटा आणि तिच्या अधिपत्याखालच्या व्हॉट्सअप या कंपन्यांच्या याचिकांची सुनावणी आता सर्वोच्च न्यायालयानं 23 फेब्रुवारीपर्यंत पुढे ढकलली आहे. ग्राहकांची माहिती परस्परांमध्ये सामायिक करण्यावरून भारतीय स्पर्धा आयोगानं या कंपन्यांना 2 अब्ज 13 कोटी 14 लाख रुपये दंड ठोठावला होता. त्यानंतर स्पर्धा आयोगानं जाहिरातीसाठी व्हॉट्सअपला मेटासोबत माहिती सामायिक करण्यासाठी घातलेली बंदी उठवली, पण दंड कायम ठेवला होता. पंजाब पोलिसांनी अमृतसर परिसरामध्ये सीमेवर शस्त्र आणि अंमली पदार्थांची तस्करी करणाऱ्या 5 जणांना अटक केली आहे, अशी माहिती पंजाबचे पोलीस महासंचालक गौरव यादव यांनी दिली आहे. अमेरिका आणि दक्षिण कोरियाच्या हवाई दलांनी प्योंगटक इथल्या ओसान हवाई तळावर संयुक्त सराव सुरू केला. हा सराव शुक्रवारपर्यंत चालेल. 79व्या राष्ट्रीय संतोष करंडक फुटबॉल स्पर्धेचं विजेतेपद सेनादलांच्या संघानं पटकावलं आहे. आसाममध्ये ढाकुआखाना मैदानावर काल झालेल्या अंतिम सामन्यात सेनादलांच्या संघानं केरळवर 1-0 अशी मात केली. सेनादलानं 8व्यांदा हे अजिंक्यपद पटकावलं आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनातल्या आजच्या 9व्या दिवशी लोकसभेचं कामकाज गदारोळामुळे आधी 12 वाजेपर्यंत आणि नंतर 2 वाजेपर्यंत तहकूब. लोकसभेत सभापतींविरोधात अविश्वासाचा ठराव मांडण्याचा विरोधकांचा निर्णय. परीक्षा पे चर्चाच्या 9व्या आवृत्तीच्या दुसऱ्या भागात प्रधानमंत्र्यांचा देशभरातल्या विद्यार्थ्यांशी संवाद. महाराष्ट्रात जिल्हा परिषद पंचायत समित्यांच्या निवडणुकांची मतमोजणी सुरू. सुरुवातीच्या कलानुसार भाजप आणि महायुतीतले पक्ष आघाडीवर आणि संतोष करंडक फुटबॉल स्पर्धेचं विजेतेपद 8व्यांदा सेनादलांच्या संघाकडे. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया दुपारी 3 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.